तर प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे। आंबेडकरांना सर्वाधिक विरोध आरएसएस आणि जनसंघाचा। शहांच्या विधानात काही नवीन नाही असं ते म्हणालेत। आधीपासूनच त्यांची ही मानसिकता असल्याचं आंबेडकर म्हणालेत। शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। या घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध जर कोणी केला असेल बाबासाहेबांना त्यावेळेस या संघटनांनी केला अशी असणारी परिस्थिती आहे। अमित शहाचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असं जर नावं घेतलं असती, ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। पुढची बातमी छगन भुजबळांसंदर्भातली। छगन भुजबळांनी भाजपासोबत जावं असं नाशिकमधील संघर्ष मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे सूर आहेत। मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ समर्थक आता आक्रमक झालेत। हा भुजबळांचा अपमान नाही तर सगळ्या ओबीसींचा अपमान असल्याची भावना समर्थकांनी व्यक्त केली आहे। साहेबांमुळे अजितदादांच्या पक्षाचे 5 सुद्धा आमदार या राज्यामध्ये निवडून येण्याची परिस्थिती नव्हती, परंतु आदरणीय भुजबळ साहेबांमुळे आपण भरघोस असे आमदार त्यांचे निवडून देण्याचं काम केलं। तरी पण त्यांनी भुजबळ साहेबांची उपकारांची परतफेड अपकाराने केली। परंतु आता जर भुजबळ साहेबांना आपल्याला या नेत्यांनी मंत्रिमंडळात जर नाही घेतलं तर आपण येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच या राज्य सरकारला जागा दाखवू। आमच्याशी जर तुम्ही मिस्टेक करत असाल, आमच्या ओबीसीच्या जीवाशी तुम्ही जर खेळत असाल, आमच्या आरक्षणाची आमच्या अधिकाराशी तुम्ही जर खेळत असाल तर ती जागा मात्र आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून साहेबांना माझं आव्हान आहे ओबीसीचा महासचिव या नात्याने की साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा। तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा। तर आपण बघतोय भुजबळांचा अपमान नाही तर ओबीसींचा अपमान असल्याचे समर्थक म्हणालेत। त्यामुळे संघर्ष मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे हे सूर बघायला मिळाले। छगन भुजबळांनी भाजपासोबत जावं आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तबरेक शेख यांच्याकडनं। तबरेक, काय अधिकची माहिती आहे? तर तबरेज यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण बघतोय की छगन भुजबळांनी भाजपासोबत जावं असं नाशिकमधील संघर्ष मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे सूर बघायला मिळाले। बातमी नाशिकमधून आहे। मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ समर्थक आता आक्रमक झालेत।